शेतकरी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये। बातमी अशी आहे की पावसासंदर्भात अखेर पावसाचा जोर कमी झाला आहे। 2-3 दिवसापासून आपल्याला कसा पाऊस पडणार आहे पोळ्यापर्यंत, पोळ्याच्या दिवशी पाऊस पडणार का नाही पडणार, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बातमी बघणार आहोत। शेतकरी बंधूंनो, आपल्या चॅनलवर अशीच हवामान अंदाजाची व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो मी, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करू शकता आणि शेजारी बेल आयकॉन दाबू शकता, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल। शेतकरी बंधूंनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्याला आज बातमी बघायची आहे पावसासंदर्भात। मराठवाड्याकडे औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि उस्मानाबादच्या काही परिसरामध्ये आपल्याला नांदेड, परभणी, बीड या काही परिसरामध्ये आपल्याला पोळ्यापर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे आणि काही भागामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल। आणि पोळ्याच्या दिवशी मराठवाड्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर अखेर वाढलाच दिसेल। 2 तारखेपासून आपल्या पोळ्यापासून तर 10 सप्टेंबर पर्यंत अनेक भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता मराठवाड्यातील शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, पुढची बातमी अशी आहे की खानदेशकडे आपल्याला या काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे 1 तारखेपासून। खानदेश, जळगाव, धुळे, चाळीसगाव आणि मालेगावच्या काही परिसरामध्ये, नंदुरबारच्या काही परिसरामध्ये, आपल्या साक्री, नवापूर, श्रीपूर, जळगाव या काही परिसरामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे 1 तारखेनंतर। तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता। पुढच्या 48 तासापर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता। आणि आपल्या या काही भागामध्ये जास्त पाऊस पडेल आणि दुपारच्या अगोदर ऊन जास्त राहील। तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता। शेतकरी बंधूंनो, पुढची बातमी येत आहे की विदर्भाकडे अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळच्या काही परिसरामध्ये आपल्याला अकोटच्या परिसरामध्ये आपल्याला या काही भागामध्ये ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे 2 तारखेनंतर। तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता। 2 तारखेनंतर या काही भागामध्ये आपल्याला ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। अतिवृष्टीचा इशारा दिसत आहे आणि आज नदी नाल्याला पुन्हा पूर येणार आहे या काही भागामध्ये। तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता। शेतकरी बंधूंनो, पुढची बातमी येत आहे की नाशिककडे आणि पश्चिम महाराष्ट्राकडे नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, पंढरपूरच्या काही परिसरामध्ये आपल्याला या काही भागामध्ये काही ठिकाणी संकटाचा इशारा देण्यात आला आहे 1 तारखेनंतर। या काही भागामध्ये सोसाट्याचा वाराचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि काही भागामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिसत आहे आणि ठिकठिकाणी अधिकतम भागामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे 1 तारखेनंतर। तुम्ही हे अंतर लक्षात घेऊ शकता पश्चिम महाराष्ट्राकडले शेतकरी मित्रांनो। वलसाड, सिल्वास, पालघर, वाडा, कल्याण, डोंबिवली, खोपली, पुणे, गोरेगाव, सातारा, सांगली, कराड, विटा, रत्नागिरी, कोल्हापूर, निपाणी, गोफा, राजापूर, सावंतवाडी, बेलगाव आणि बागलकोटच्या या काही परिसरामध्ये आपल्याला ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे 1 सप्टेंबर नंतर। आणि तुम्ही शेतीची कामे आटपून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो 2 दिवसामध्ये, आज किंवा उद्या। तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता। भेटूया पुढच्या चर्चेच्या माध्यमातून। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।